निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। या नाथ संप्रदायाचा प्रथम नाथ होण्याचा सन्मान तुला मिळाला आहे। तुला अनपेक्षित असे घडणार आहे। तुला जरी त्रिकाल ज्ञान असले तरी काही गोष्टी गुप्त आहेत। भविष्याच्या गर्भात काय वाढून ठेवले आहे त्याचा तुला प्रत्यय येणार आहे। सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड। भानामती, देवींसमोर तुला जे विचार मांडायचे ते तू मांडावेस। देवी, मला असं समजलं आहे की तुम्ही लगीन करणार आहे, आणि हे जर खरं असेल तर मला आणि सखीला बी लगीन करायचं आहे। आता लगीन करायचं म्हणलं तर पुरुष बी हुडकायला लागल, आणि पुरुष हुडकून या स्त्री राज्यात आणायला लागल। होय, आम्हासनी न्याय हवाय। हे खरं आहे की मी विवाह करणार आहे, आणि मी हे गुप्तही ठेवलेलं नाही। श्री मच्छिंद्रनाथांना सोबत घेऊन मी भ्रमण केले, परंतु श्री मच्छिंद्रनाथ स्त्री राज्यात यावे यासाठी हे राज्य सोडून मी बाहेर कुठेही गेलेले नाही। पण या स्त्री राज्यात पुरुषांना आणायचं असेल तर आम्हासनी बाहेर जावं लागल, आणि काही पुरुषांना अवतान बी द्यावं लागल। तुलाच काय, या संपूर्ण स्त्री राज्याला मी विवाहाची अनुमती देणार, परंतु योग्य वेळी। अवपरती वेळ येणार कवा? ती योग्य वेळ आणि तिथी केव्हा आहे हे मी जाहीर करेन। परंतु एक गोष्ट नक्की, माझ्या अनुमतीशिवाय या स्त्री राज्यात कोणताही पुरुष येणार नाही। आणि मी सांगितलेले नियम मोडायचे असतील तर तुमची रवानगी थेट कारागृहात होईल। निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख
तर असं हाय समद. मग आता काय ठरवलं आहेस? पर कसं आहे, सुरुवात त्यांनी केली आहे, पर शेवट म्या करणार. पर सावध राहावं लागल हा बया. तू नग घाबरूस. तुम्ही अजून इथेच? जायचं म्हणतेस होय? मग कशाची वाट बघते? मला वाटलं नात बी भेटते आज. कुणालाही भेटत नाहीत ते. आणि भेटायचं असेल तर काय करावं लागल? तुम्ही आता जा इथून आणि पुढच्या वेळेस सांगितलं जाईल तेव्हा राजसभेत या. कसं हाय, तुम्ही जरी मच्छिंद्रनाथांना भेटू दिलं नाही तरी एक ना एक दिवस माझी भेट होईलच. चल ग. हिचं जरा अति होतंय असं नाही वाटत? हिच्या बाबतीत एक रहस्य आहे जे मी तुला नंतर सांगेन. त्या भानामतीचं एवढं धाडस कसं वाढलं? कारण राज्यातल्या काही स्त्रिया तिच्या बाजूने उभ्या आहेत म्हणून. हो पण ह्यावेळेस अति झालंय तिचं. खरं तर देवीने तिला कारागृहात ठेवण्याचा आदेश द्यायला हवा होता. त्याने वातावरण बिघडलं. देवीनी अत्यंत संयमाने आणि न्यायाने सगळं हाताळलंय. मला तर असं वाटत होतं एक ठोसाच द्यावा त्या भानामतीला. दुर्गा, तू काही बोलतेस? अगं माई, उत्सवात श्रीनाथांना काय वाटलं असेल? बाकी हे घडायला नको होतं. तुम्ही कोणी काही काळजी करू नका. त्या भानामतीला आणि तिच्या बरोबर असणाऱ्या बायकांना हळूहळू कसं वठणीवर आणायचं ना, मला चांगलंच माहिती आहे. हो पण तू देवींना विचारल्याशिवाय स्वतःच्या मनाने काही करू नकोस. बरोबर आहे. देवींचा आणि नाथांचा विवाह होईपर्यंत शांत राहा. मी एकांतात जायला हवं.
श्रीनाथ आणि माझ्या नात्याचं काय करायचं याचा विचार करायला हवा. मी इथून वनात गेले की त्यांनाही विचार करायला वेळ मिळेल. हीच वेळ आहे इथे थांबण्याची. माझ्यासमोर 2 वाटा आहेत. एका वाटेवर मी एकटी उभी दिसतेय मला, आणि दुसऱ्या वाटेवर श्रीनाथांसोबत सुखी संसार. मी कोणत्या वाटेवर जायचं याचं उत्तर जोपर्यंत मला मिळत नाही तोपर्यंत वनातून मी परत येणार नाही. देवी, आपण राजवाडा सोडून कुठे चालला आहात? मी वनात चालले आहे. देवी, आपल्या सुरक्षिततेचे दायित्व माझ्यावर आहे. त्यामुळे आपण असे अचानक कुठेही जाऊ नये. माझं काय व्हायचंय ते होऊ द्या. मला त्याची आता काळजी नाही. देवी, असे काय झाले आहे? कोणाकडून काही चुकले आहे का? कोणाकडून काही चुकलेलं नाही. माझंच काय चुकलं आहे याचा मला विचार करायचा आहे. देवी, आपण शांत व्हावे. आपण वनात जाण्याऐवजी राजवाड्यातच आपल्या कक्षात बसावे. हवं तर आपल्याला बरे वाटावे म्हणून नृत्य गायनाची व्यवस्था करू का? आहे रोहिणी, त्याची काही आवश्यकता नाही. देवी, पाकगृहात जाऊन आपल्या आवडीचे पदार्थ करू का? ते तू मला वनातही आणून देऊ शकतेस, मात्र त्याची काही आवश्यकता नाही. देवी, मी आपल्यासाठी मेणा बोलवते, म्हणजे आपल्याला चालण्याचे कष्ट होणार नाहीत. चंद्रिका, त्याची काळजी करू नका. मी वनात चालत जाईल. माझी इच्छा आहे की तुम्ही राजवस्त्रे परिधान करावी आणि उत्तमोत्तम आभूषणे घालावीत. मैनावती, परंतु तुझ्या राजवस्त्रांसाठी मी ही भगवी वस्त्र टाकून देणार नाही. हे बघ मैनावती, तुला उत्सव साजरा करण्याची इच्छा आहे ते तू कर, परंतु त्यासाठी मी बदलावं अशी अपेक्षा ठेवू नको. मी आज वनात थांबणार आहे. तुम्ही जाऊ शकता. देवी, पण आपल्याला एकटे सोडून आम्ही कसे जाऊ? मला शांतता हवी आहे. देवी, आपल्याला काही हवे असेल तर आम्ही थांबतो तुमच्या सोबत. देवी, आपण काळजीत दिसत आहात. काही झालंय का? देवी,
आम्ही काय करू शकतो का? कुणीच काही करू शकणार नाही. श्री मच्छिंद्रनाथ काही म्हणाले का? मला वाटतं त्यांना स्त्री राज्यात राहण्यात काहीच रस नाही. देवी, आपण मागेच यावर बोललो होतो. श्रीनाथांना या स्त्री राज्यात राहण्याची सवय व्हायला काही वेळ जावा लागेल. होय, मान्य आहे. परंतु अजून किती काळ? खूप प्रयत्न केले, परंतु आता मला वाटत नाही मी त्यांच्यासाठी अजून काही करण्याचे राहिले आहे. देवी, मी आपला त्रागा समजू शकते, पण असं वनात एकांतात थांबून काय साध्य होणार आहे? मी राजवाड्यात राहिले तर काही ना काही निमित्ताने त्यांच्या समोर येईल. पुन्हा तोच विषय आणि पुन्हा त्यांचा नकार. नकोय मला. देवी, आपली इच्छा आहे ना, मग आपण इथेच एकांतात विश्रांती घ्या. मी आपल्यासाठी सर्व व्यवस्था इथे करते. आज राजवाड्यात एवढी शांतता का आहे? कसलाच आवाज नाही, कोणी आलं नाही. निश्चितच काहीतरी घडलं आहे. अर्थात मैनावती माझ्यावर रागावली असणार. मला जाऊन पाहायला हवं की काय झालं आहे. गुरुवर हो मच्छिंद्रनाथ, गुरुवर हो देव मच्छिंद्रनाथ, नरहर हो मच्छिंद्रनाथ, शिवहर हो देव मच्छिंद्रनाथ, देव मच्छिंद्रनाथ, गुरुवर. आज राजवाड्यात शांतता कसली आहे? मी पाकगृहात होते, त्यामुळे मला कल्पना नाही. काही विशेष घडलं आहे का? खरंच मला ठाऊक नाही. हे श्रीनाथ, आपण कोणाला शोधत आहात का? मैनावती कुठे आहे? मला पाहावं लागेल. देवी त्यांच्या कक्षात असतील. त्यांना माझा संदेश द्या की मला त्यांना भेटायचं आहे. तुम्हाला देवींच्या कक्षेत जाता येईल. तुम्हाला कोणी अडवणार नाही. तसं नको. तुम्ही त्यांना संदेश द्या आणि मला कळवा. मग मी मैनावतीला बाहेरच भेटेन. तुम्ही तुमच्या कक्षात विश्रांती घ्या. मी तुम्हाला संदेश पाठवण्याची व्यवस्था करते.
मी वाट पाहतो.